हॅलो गाईज, आज आपण दिल का कनेक्शन या आपल्या लाडक्या लव्ह स्टोरीचा भाग 6 पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. टेकडीच्या त्या शांत कोपऱ्यामध्ये जिथे रेंज रोवरच्या आत कबीर आणि अमायरा एकमेकांच्या मिठीमध्ये विसावले होते, तिथे जणू काही क्षणांसाठी काळाचा वेग मंदावलाच होता. अमायराच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू कबीरच्या पांढऱ्या सिल्क कुर्त्यावर ओघळत होते. तिने तिच्या संपूर्ण आयुष्यात ज्या कपूर नावाचा फक्त तिरस्कार केला होता, आज त्याच नावाचा एक मुलगा तिच्यासाठी ढाल बनून उभा होता. कबीरने तिचा चेहरा हळुवारपणे आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घेतला आणि तिच्या ओठांवर उमटलेली ती भीतीयुक्त लाली न्याहाळली. पण हा सुखाचा आणि प्रेमाचा एकांत फार काळ टिकणारा नव्हता. अचानक गाडीच्या डॅशबोर्डवर असलेल्या कबीरच्या फोनची स्क्रीन जोरात फ्लॅश झाली आणि संपूर्ण केबिनमध्ये रिंगटोनचा कर्कश आवाज घुमू लागला. स्क्रीनवर मोठ्या अक्षरात नाव चमकत होतं, डॅड. कबीरने फोनकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे मगाशी असलेले प्रेमाचे भाव क्षणामध्ये नाहीसे होऊन तिथे एक कडक आणि गंभीर रेषा उमटली. अमायराने कबीरचा हात पकडला. तिच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा काळजी वाटू लागली. कबीर, फोन उचल. ते प्रचंड चिडले असणार, ती अत्यंत धीम्या आवाजात म्हणाली. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला, फोन स्वाईप केला आणि स्पीकरवर टाकला. कबीर, कुठे आहेस तू? रणजित कपूर यांचा तो हुकुमशाही आणि क्रूर आवाज गाडीच्या बंद स्पेसमध्ये घुमला. त्यांचा आवाज इतका जोरात होता की अमायरा नकळत थोडी मागे सरकली. तू माझ्या माणसांवर हात उचललास? त्या सामान्य पोरीसाठी तू तुझ्या वडिलांच्या विरोधात गेलायस? विसरू नकोस कबीर, तू आज जो काही आहेस ते माझ्यामुळे आहेस. आत्ताच्या आत्ता त्या मुलीला घेऊन महालात परत ये, नाहीतर तुझा हा स्टारडम मी एका मिनिटात मातीत मिळवून टाकेन. कबीरने गाडीच्या स्टेअरिंगवर व्हीलवर आपली पकड घट्ट केली. त्याचा आवाज नेहमीसारखा नॅचरल पण अत्यंत खंबीर होता. डॅड, मी कुठेही परत येणार नाहीये आणि अमायरा आता एकटी नाहीये, ती माझ्यासोबत आहे. 20 वर्षांपूर्वी तुम्ही आनंद सेन यांच्यासोबत जे काही केलं त्याचा हिशोब आज ना उद्या जगासमोर येणारच होता. तुम्ही स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा दिवस खराब केलात, कारण तुमच्या मनात अजूनही तुमच्या पापाची भीती जिवंत आहे. मी अमायराला तुमच्या गुंड्यांच्या हव्याला कधीच करणार नाही. तुझी ही हिंमत? रणजित कपूर फोनवर जोरात कडाडले. तू एका रात्रीत माझ्या साम्राज्याला आव्हान देतोयस? लक्षात ठेव कबीर, जर तू पुढच्या अर्ध्या तासात उदयपूर पॅलेसमध्ये दिसला नाहीस तर मी पोलीस स्टेशनमध्ये त्या अमायरा सेन विरुद्ध माझ्या घरातून चोरी केल्याची आणि ब्लॅकमेलिंगची अधिकृत तक्रार नोंदवेन. तिचं करिअर, तिचं आयुष्य मी जेलच्या अंधारात सोडवून टाकेन. बघूया तुझा पॉपस्टारचा स्वॅग तिला कसा वाचवतो. आणि फोन कट झाला. गाडीमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ही शांतता भयानक होती. रणजित कपूर यांनी सरळ कायद्याचा आणि सत्तेचा वापर करून अमायराला अडकवण्याचा डाव टाकला होता. अमायरा हताशपणे हसली. पाहिलंस कबीर, मी तुला मगाशीच म्हणाले होते, ते कायद्याला खिशात घेऊन फिरतात. ते मला खोट्या केसमध्ये अडकवतील. माझे वडील गेले, आता माझंही आयुष्य उद्ध्वस्त होईल. कबीर गाडीच्या सीटवरून पुढे सरकला. त्याने अमायराच्या चष्म्याच्या मागे डोळ्यात रोखून पाहिलं. अमायरा, माझ्याकडे बघ. मी जिवंत असेपर्यंत तुझ्या अंगाला कोणीही हात लावू शकत नाही. डॅड जर सत्तेचा खेळ खेळत असतील तर त्यांना माहीत नाहीये की कबीर कपूरचा युथ पॉवर आणि सोशल मीडियाचा साम्राज्य किती मोठा आहे. माझ्या एका इशाऱ्यावर देशातली तरुण पिढी रस्त्यावर उतरू शकते. पण आपल्याला घाईत कोणतीही चूक करायची नाहीये. डॅड जर पोलीस कंप्लेंट करणार असतील तर आपल्याला त्याआधी पोलिसांपर्यंत पोहोचावं लागेल. पण उदयपूरच्या लोकल पोलिसांवर डॅडचा प्रचंड प्रभाव आहे, म्हणून आपण उदयपूर सोडून थेट जयपूरला निघणार आहोत. तिथे माझे एक ओळखीचे आयजी आहेत, जे प्रामाणिक आहेत. कबीरने गाडी स्टार्ट केली, गिअर टाकला आणि रेंज रोवर पुन्हा एकदा हायवेवर सुसाट वेगाने धावू लागली. दुपारचं ऊन आता चांगलंच कडकडत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला राजस्थानची वाळवंटी जमीन आणि सुके डोंगर मागे पडत होते. अमायरा शांतपणे खिडकीबाहेर पाहत होती. तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार सुरू होते. ती कबीरच्या प्रेमाचा स्वीकार तिने केला होता, पण तिचं मुख्य ध्येय अजूनही अपूर्ण होतं. रणजित कपूर यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाल्याशिवाय तिच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार नव्हती. कबीर, अमायराने शांतता भंग करत विचारलं, तू खरंच तुझ्या वडिलांना जेलमध्ये पाठवायला तयार आहेस? ते तुझे डॅड आहेत. त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं आहे, सगळं ऐश्वर्य दिलं आहे. कबीरने हायवेवरून नजर न हटवता उत्तर दिलं. अमायरा, त्यांनी मला ऐश्वर्य दिलं, पण ते ऐश्वर्य जर कोणाच्या रक्तावर असलेलं असेल तर मला त्या पैशांचा तिरस्कार आहे. लहानपणापासूनच मला वाटायचं की माझे डॅड बिझनेसचे राजे आहेत, पण आज मला समजलं की ते एका निष्पाप माणसाचे मारेकरी आहेत. जर मी आज त्यांच्या बाजूने उभा राहिलो तर मी माझ्या स्वतःच्या संगीताशी आणि माझ्या आत्म्याशी प्रतारणा करेन.
विहानबाईच्या लग्नाचा मला त्रास झाला, पण विहानसुद्धा प्रामाणिक आहे. जेव्हा त्याला सत्य समजेल तेव्हा तोही माझ्याच बाजूने उभा राहील, मला खात्री आहे. गाडी जयपूरच्या दिशेने जात असतानाच अचानक कबीरच्या गाडीच्या पाठीमागे 2 काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाड्या वेगाने येताना दिसल्या. कबीरने रिअर व्ह्यूमध्ये पाहिलं आणि त्याचे डोळे बारीक झाले. त्याच्या गाड्यांवर कोणतीही नंबर प्लेट नव्हती आणि त्यांच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या. "अमायरा, सीट बेल्ट घट्ट बांध." कबीरचा आवाज अचानक ओरडला. "काय झालं कबीर?" अमायराने मागे वळून पाहिलं. त्या 2 गाड्या आता कबीरच्या रेंज रोव्हरच्या अगदी जवळ आल्या होत्या. एका गाडीने वेगाने पुढे येऊन कबीरच्या गाडीला डाव्या बाजूने जोरदार कट मारला. दोन्ही गाड्यांचा धातू एकमेकांवर घासल्याचा भयानक आवाज झाला. कबीरने स्टेअरिंगवर पूर्ण ताकद लावून गाडीवरचे नियंत्रण सुटू दिले नाही. "डॅडचे गुंड आहेत ते आपल्याला जयपूरला पोहोचू देणार नाहीत," कबीर दातावर दात घासून म्हणाला. त्याने गिअर बदलला आणि गाडीचा वेग ताशी 140च्या वर नेला. हायवेवर गाड्यांचा हा थरारक खेळ सुरू झाला होता. मागच्या गाड्यांमधून 2 माणसांनी बाहेर येऊन कबीरच्या गाडीच्या टायर्सवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. 2 गोळ्या रेंज रोव्हरच्या मागच्या काचेला घासून निघून गेल्या. अमायराने भीतीने जोरात किंचाळी मारली आणि तिने डोकं खाली घेतलं. "कबीर, त्यांच्याकडे बंदुका आहेत." अमायराचा आवाज थरथरत होता. "काही होणार नाही अमायरा, माझ्यावर विश्वास ठेव," कबीरने मोठ्या आत्मविश्वासाने म्हटलं. समोर हायवेवर एक मोठा कट होता, जो एका कच्च्या डोंगराळ रस्त्यावरून जात होता. कबीरने अचानक हँडब्रेक ओढला आणि गाडी डाव्या बाजूला वळवली. रेंज रोव्हरने हायवे सोडला आणि ते धुळीचा प्रचंड लोट उडवत डोंगराच्या कच्च्या रस्त्यावर आली. मागच्या 2 गाड्या हायवेवर वेगात असल्यामुळे त्यांना लगेच वळता आलं नाही. त्या पुढे निघून गेल्या आणि त्यांना वळायला वेळ लागला. याच संधीचा फायदा घेऊन कबीरने गाडी एका मोठ्या डोंगराच्या आड, जिथून रस्ता दिसत नव्हता, तिथे नेऊन झाडांच्या मागे लपवून थांबवली. त्याने लगेच इंजिन आणि लाईट्स बंद केले. "श्श्श, आवाज करू नकोस." कबीरने अमायराच्या ओठांवर बोट ठेवले. दोघेही गाडीच्या आतमध्ये श्वास रोखून बसले होते. काही सेकंदानंतर त्या 2 स्कॉर्पिओ गाड्या हायवेवरून परत येऊन त्या कच्च्या रस्त्यावरून वेगाने निघून गेल्या. त्यांना वाटलं की कबीर गाडी घेऊन पुढे गेला आहे. गाड्या निघून गेल्यावर अमायराने एक दीर्घ श्वास सोडला. ती पूर्ण घामाघूम झाली होती. कबीरने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या कपाळावर आलेला घामाचा थेंब आपल्या हाताने पुसला. "पाहिलंस, मी म्हटलं होतं ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही." तो अत्यंत नॅचरल आणि गोड हसला. अमायराने कबीरच्या गळ्यामध्ये हात टाकले. "कबीर, आपण किती काळ असं पळत राहणार? आज आपण वाचलो, पण उद्या काय?" कबीरने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिले. त्याच्या मनात आता एक नवीनच प्लॅन तयार झाला होता. "आता आपण पळणार नाही अमायरा, आपण आता थेट हल्ला करणार. डॅडना वाटतंय की ते आपल्याला सत्तेने दाबू शकतील, पण संगीतच्या रात्री तू जो व्हिडिओ प्ले केलास तो फक्त महालातल्या लोकांनी पाहिला. आता वेळ आली आहे की तो व्हिडिओ आणि आनंद सेन यांच्या मृत्यूचे सगळे पुरावे अख्ख्या देशासमोर यायला हवेत. मी आज रात्री सोशल मीडियावर एक लाईव्ह व्हिडिओ करणार आहे. मी कबीर कपूर रणजित कपूर यांचा मुलगा असून माझ्या वडिलांच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करणार आहे. जेव्हा हा व्हिडिओ करोडो लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हा पोलीस किंवा डॅडची सत्ता काहीही करू शकणार नाही. कायद्याला स्वतःहून कारवाई करावीच लागेल." अमायरा कबीरच्या या निर्णयाने थक्क झाली. स्वतःचा मुलगा आपल्याच वडिलांविरुद्ध देशातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मवर उभा टाकणार होता. हा बॉलिवूड ड्रामा आता त्याच्या सर्वात मोठ्या आणि मुख्य क्लायमॅक्सकडे सरकत होता. "पण कबीर, यानंतर तुझं करिअर पूर्णपणे संपू शकतं. लोक तुला कसं स्वीकारतील?" अमायराने विचारलं. कबीरने अमायराचा हात आपल्या हृदयावर ठेवला. "अमायरा, जर मला तुझं प्रेम आणि तुझा विश्वास मिळाला तर मला या ग्लॅमरस दुनियेची काहीच गरज नाहीये. माझं संगीत माझ्या आत आहे, जे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आज रात्री आपण या खेळाचा शेवट करू." दोघेही गाडीत संध्याकाळ होईपर्यंत थांबले. हळूहळू वाळवंटातील सूर्य मावतीला लागला आणि आकाशातील रात्रीचा अंधार पसरू लागला. कबीरने आपला फोन काढला, त्याची इंटरनेट सिस्टीम सुरू केली आणि सोशल मीडियाच्या लाईव्ह बटनावर बोट ठेवलं. "तयार आहेस ना, मिस अमायरा सेन?" कबीरने एक किलर स्माईल देत विचारलं. अमायराने त्याचा हात घट्ट पकडला. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक अजब शांतता होती. "हो कबीर, तुझ्यासोबत मी कुठेही यायला तयार आहे." कबीरने लाईव्ह व्हिडिओ सुरू केला. अवघ्या 2 मिनिटातच त्याच्या अकाउंटवर लाखो लोक जॉईन झाले. कबीर कपूर लाईव्ह आल्यावर म्हटल्यावर संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली. कबीरने कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि अत्यंत गंभीर, नॅचरल आवाजात बोलायला सुरुवात केली. "नमस्कार, मी कबीर कपूर. आज मी तुमच्यासमोर एक पॉपस्टार म्हणून आलो नाही, तर एका गुन्हेगाराचा मुलगा म्हणून उभा आहे. आता पुढे कबीर काय करेल? तो आपल्या वडिलांचं सगळं सत्य दुनियेसमोर आणेल का?
आता या प्रश्नाची उत्तरे आपल्याला येणाऱ्या भागातच समजतील. त्यामुळे आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.